जळगाव क्रिकेट लीग 2026चा शानदार शुभारंभ शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। 18 ते 26 एप्रिल दरम्यान मेहरू तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर या क्रिकेट महाकुंभाला सुरुवात झाली असून यामुळे जिल्ह्यातील क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण आहे। उद्घाटन प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोरप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोवणे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी गिरीश महाजन यांनी स्पर्धेच्या जागतिक दर्जाच्या आयोजनाचे आणि भव्य मैदानाचे कौतुक केले। अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटतं लॉन इतकं सुंदर आहे, ग्राउंड इतकं सुंदर आहे, आयोजन इतकं सुंदर आहे। फक्त स्टेडियमला फक्त गॅलरी मोठी असते, 25,000, 30,000, 40,000, पण मला वाटतं या ठिकाणचं ग्राउंड बघितल्यावर मला जरा आश्चर्यच वाटलं की इतकं चांगलं आयोजन, नियोजन, इतकं सुंदर असं हे मैदान। आमचे अशोक भाऊ आहेत, अतुल भाऊ आहेत, सगळे त्यांची सगळी टीम आहे, त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो। निश्चित दादांनी सांगितल्याप्रमाणे, अशोक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की ग्रामीण भागातल्या खेळाडूंना त्यातून चालना मिळते, संधी मिळते। तर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व या स्पर्धेतून भविष्यातील स्टार खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला। सगळ्यांनी मुंबईला जर खेळाडू पाहिजे असतील तर जळगावमध्ये आपण पाठवू, नंबर 1 ला आणू, हीच अपेक्षा या प्रसंगाच्या माध्यमातून अतुल आणि अशोकची जी काही कल्पना आहे की जिल्ह्यातनं चांगले प्लेयर तयार व्हावे। आयोजक अतुल जैन यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की JCLच्या माध्यमातून यापूर्वी 7 ते 8 खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे। ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे। सर्व प्लेयरांचं आणि सर्व प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद करतो की आपण इथं आलात, उपस्थित राहिलात। JCL T20 मागची एक फंडामेंटल जी भावना आहे ती की जळगाव जिल्ह्याच्या होतकरू क्रिकेटरांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, वरच्या दर्जाचं प्लॅटफॉर्म मिळावं, जेणेकरून ते त्यांची जी स्वप्न आहे महाराष्ट्रासाठी खेळणं किंवा इंडियासाठी खेळणं, त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण उभा केलेला आहे। मागच्याची जो आमचा सीझन झाला त्यामधनं जवळजवळ एक 8-9 मुलं स्टेट पर्यंत गेली। आज एक आपला मुलगा नॅशनल लेवललाही पोहोचलेला आहे। जे जशी आपली इंडियाची टीम असते त्याच्यानंतर इंडिया ए आहे आणि भाऊ एक इंडिया इमर्जिंग म्हणून नवीन विषय चालू केलेला आहे। त्याच्यात आपला मुलगा जो आहे 20 वर्षाचा तो त्याच्यात क्वालिफाय झालेला आहे। म्हणजे 30 लोकांचा जो एक कॅम्प आहे त्याचा तो पार्ट आहे आणि तो महाराष्ट्राचा अंडर 23चा कॅप्टन पण होता। तर तो प्लॅटफॉर्म जो आहे तो अजून एक वरच्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। तर पुन्हा सर्वांचं मनस्वी खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद करतो। जैन ड्रीम स्पेसेसच्या या मैदानावर खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे। क्रिकेट प्रेमींना खेळाचा आनंद घेण्याचे आणि रोमहर्षक सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे। जळगावकर क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज।